खिलाड़ी नहीं होता है, जब बात ऐसे हस्ती की आ जाती है ना तब मशहूर हर कोई खड़े हो जाते हैं। बात सचिन रमेश तेंदुलकर लीजिए, बात शंकर दादा की लीजिए, बात विनायक शहर के लीजिए भाई। सोनिया गायकवाड कुठे मामा? चला पाहुणे देखिए विनायक शहर इथे उपस्थित आहे और औरत इंटरप्राइजेस के देखिए लॉजिस्टिक के ओनर आहे और इसके साथ साथ देखिए टेनिस क्रिकेट के भी बड़े पैकेज ओनर्स है। चलिए सोनिया गायकवाड अगर उपस्थित नहीं तो उप कप्तान ओनर देखिए कोई भी खिलाड़ी यहाँ पर चलता है टॉच किया जाएगा क्योंकि मेहमानों को रुका गया है खास करके। कमेंट्री बॉक्स में देखिए फिर से अमित महात्रे सर जुड़ेंगे। चला दादा लगेच तुम्ही फिल्डिंग लावा, मॅच थांबवू नका, यानंतर मस्त 3 मॅच होईल, अजून 6 ओव्हरच्या मॅच आहे। चलिए सोनिया गायकवाड लगेच लगेच थोड़ा धावून या सोनिया दादा, पाहुणे इथे उपस्थित आहे बघा। विनायक शहर और लॉजिस्टिक की बात करेंगे, ओनर्स हैं और इसके साथ साथ देखिए टेनिस क्रिकेट में भी देखिए एक बड़ी नाम पड़ी ओनर, उनके साथ देखिए हमने बात की क्रिकेट से बड़ा कोई बड़ा नहीं होता, लेकिन बात जब शंकर दादा ऐसे बॉस ऐसे ऐसे रथी महारथ की आ जाती है ना, कल सैल्यूट है भाई, क्योंकि हमारे लिए यही ICC हैं, यही BCCI हैं। आज इन्होंने टेनिस क्रिकेट की शुरुआत की, आगाज की और आज देखिए टेनिस क्रिकेट है लेदर राज देखिए क्या लेवल तक पहुंचे हैं। चला टॉच केला जाईल लगेच और सर क्या आते टॉच है कॉल देखते हैं टॉच कौन जीते यहाँ पर है। सोनिया गायकवाड ऑन दी टॉच डिसाइड टू पेंडिंग, हाँ 1 मिनट ही। तो चलिए तुरंत सन्मान भी ले लेते भाई, महाराष्ट्राच्या परंपरा आहे आलेला पाहुण्याचा सन्मान करायच्या गरज आहे। यावेळी बघा दुपारचे नंतर से विनायक सरचा खास सन्मान से ये देखिए बात करेंगे ना, ये बड़ी सोच रही थी महाराष्ट्र की देखिए सरचर्मी के ऊपर अगर घर पे छोटी सी भी फंक्शन हो ना तो मेहमान नवाजी बनती है। आलेल्या पाहुण्याचा सन्मान करायच्या गरज आहे, महाराष्ट्राच्या परंपरा आहे। प्रवीण दादा भाऊ बघा, शंकर दादा बघा, इस्माइल बघा शंकर दादाच्या, मानो कि कलकत्ता का रसगुल्ला जितना फेमस है शंकर दादा। नहीं देखिए इतिहास है, मैं जब मैंने टेनिस करियर में कदम रखा ना शंकर दादा के इतिहास है। चलिए अब अगर दोपहर के लंच हो चुका हो तो अमित सर भाव जुड़े निश्चित रूप से कुछ समय के लिए, और तब तक के लिए अमित महात्रे सर जब तक जुड़ेंगे। सागर पाटील कुठे असाल तिथून या। सागर पाटील, सागर पाटील जिथे असाल तिथून या लवकर। ओके सर बॉल। दोन्ही संघनायक, सगळ्या संघनायकांना विनंती आहे आपण बॉल इथेच चॉईस करायचा आहे, विकेटवर बॉल चॉईस करायला भेटणार नाही याच्या पुढे। हॅलो, धन्यवाद प्रवीण भाऊ। छत्तीस चेंडू आणि टार्गेट असेल 70 धावसंख्येचं। तर भोजन व्यवस्था चालू झालेली आहे, आपण भोजनाचा आस्वाद घेऊ शकता। अतिशय रुचकर असं भोजन आपण पाहतोय। आमचे जबरदस्त आचारी बारीक मंदे मोसारे आणि नरेशजी गायकवाड पारगाव यांनी आपल्याला ही अन्नदान बनवण्याची सेवा दिलेली आहे। अन्नदाता सुखी भव। आणि तुम्हा सर्वांचे लाडके संजयजी पाटील यांच्या वास्तूमध्ये आपण पाहतोय सुंदर अशी स्पर्धा आणि सुंदर असं रुचकर भोजन। 36 मध्ये बनवायचे आहेत 70। हाँ किशोर कडू सोनारी आणि नाश्ता एंडला आपण बॅट्समन पाहतोय तो मात्र दमदार खेळाडू केतन मेहर। तर गोलंदाज आपण पाहतोय
हा चेंडू सुरेखरित्या खेळून काढलाय आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावेचा आलाय चौकार. विराज लवेकर म्हणजे मंदार लवेकर बघूया जबरदस्त कामगिरी. पण विराज लवेकर काय करतात आणि इथे मात्र 4 धावेने खातं खोललंय. संघाची धावसंख्या बिनबाद 4. किशोर कडू पुढचा चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण मात्र दमदार होतोय. तो मात्र जरीमरी नागाव संघाचा अगेन्स्ट आई नंदादेवी नांदगाव संघ. आता मात्र 35 चेंडू मध्ये 66 धावांची गरज. बघा खजिनदार श्याम पाटील, नरेश पाटील आणि नरेश मडवी. 5 धावा दाभोलकर लागल्यात. षटकातील पुढचा चेंडू बॅटची टॉपेज घेऊन जातो. एका हातामध्ये जयेंद्र कडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. दमदार कामगिरी. विराटचा चेंडू सुरेल स्ट्रेट ड्राईव्ह आणि दमदार आला हा षटकार. केतन मेरच्या बॅटमधून षटकार. तेरा धावा दाभोलकावर. पुन्हा एकदा जोरदार प्रहार झेल आहे की षटकार पाहायला मिळेल. आणि इथे मात्र एलिव्हेशन कमी होतं मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल घेतोय आणि संपतोय केतन मेहरचा खेळ. चेंडू आणि धावांचं समीकरण 30 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. त्या मात्र 57 धावा. दमदार पीटीसी लाईव्हचं कार्य पाहायला मिळतोय. फाउंडर संदीप वासकर, केतन दलवी, किरण दलवी यांची दमदार लाईव्ह आपण पाहतोय. आणि गुणलेखन आपण पाहतोय. दमदार गुणलेखन पहिल्या दिवसापासून 5-5 पेनाचा वापर करणारा चिंचपाडा संघाचा दमदार गुणलेखक उमेशजी भुईर. विश्वास पाटील खारघर यांचं नवीन फलंदाज आलेले आहेत आणि त्यांना साथ देतात किशोर कडू सोनारी. तर विश्वास पाटील अजूनपर्यंत गाठ घेतलेला नाही आणि किशोर खेळतात 3 चेंडूमध्ये 6 धावसंख्येवर. 1-13 दाभोलकर धावा. आई नंदादेवी नांदगाव अगेन्स्ट दरीमरी नागाव. टार्गेट फार मोठं आहे आणि समाज कक्षामध्ये आपण पाहतोय वाघोबा 11 मुरुड कोलेवाडा संघाचे दमदार खेळाडू नाना देवेकर, भूपेंद्र पाटील, महेश पाटील आणि बाईकमॅन सोन्या गायकवाड. चेंडू किती झाले? ओके ओके यस सर. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. कारण तर चेंडू टाकल्यानंतर बोलणं कट वगैरे लागल्यानंतर समजत नाही. अतिशय दैविध्यमान आयोजन आहे. आणि गोलंदाज आपण पाहतोय जयेंद्र कडू सोनारी, जितेंद्र कडू यांचे बंधू. अप्रतिम कामगिरी करावी लागेल. विश्वास पाटीलसाठी चेंडू परतोय. पुढचा चेंडू बघा जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. संघाची धावसंख्या 1-14 धावलकर धावा लागल्यात. या मैदानावर आज मात्र तिन्ही पारगावचे कर्णधार आहेत. कुठला संघ कुठले 2 संघ क्वालिफाय होणार आज मात्र शेवटपर्यंत पाहायला मिळतील. पाहूया
आणि हा चेंडू भिरकावून दिला. बघूया क्षेत्ररक्षक जज करतोय की, आणि इथे मात्र कुठल्या प्रकारची चुकी न करता सरळ कॅच हातामध्ये पकडला जातोय आणि संपतोय विश्वासचा खेळ. कॅच कोणी घेतला? रायगड ठाणे ग्रामीण प्रीमियर लीग पाहायला मिळेल नेरे मैदानावर. ते आमचे समीर पाटील सर तालुका अध्यक्ष यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पनवेल 40+ आणि आई नंदादेवी प्रसन्न भूपेंद्र पाटील यांचा संघ खेळतोय आणि त्यांच्या समेत नाना दिवेकर सर सुद्धा उपस्थित आहेत आणि मास्टर माइंड सोन्या गायकवाड. धावा झाल्यात 2-14. टार्गेट फार मोठं आहे. जयेंद्र कडूचा पुढचा चेंडू, पॅटचा प्रचंड वेट घेणारा चेंडू पाहायला मिळाला. गुणेश पांडे चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, पिचिंग झाला, फलंदाजाला मात्र समजला नाही. निर्धाव जोनची सांगता. कमलाकर खेळतोय 1 चेंडूवर 0 धावसंख्येवर आणि किशोर कडू खेळतात 4 चेंडूवर 7 धावसंख्येवर. टोटल 14, 2 बाद. अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सुंदर क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. स्कोर गार्ड स्कोर झालाय 2 बाद 15 धावा. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. अप्रतिम कामगिरी करावी लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. डू ऑर डाय. दमदार कामगिरी. हा चेंडू जयेंद्रचा पाहायला मिळालाय. गॅप शॉट सिलेक्शन किशोर कडू आणि दोन्ही एकाच गावातील खेळाडू आहेत. किशोर कडू आणि जयेंद्र कडू सोनारी. एकमेकाचा खेळ माहीत आहे. त्यामुळे पाहूया काय होणार, काय घडणार. इथे मात्र धावा झाल्यात 2 गडी बाद आणि स्कोर गार्ड स्कोर झालाय उमेश भोईर 17 धावा. आपण भरपूर ठिकाणी टुर्नामेंट पाहतो, भरपूर ठिकाणी लीग फॉर्मॅट पाहतो. कुठे 24 चेंडू 53 धावांची गरज, कुठे 3 षटकांची मॅच असते, कुठे 4 षटकांची मॅच असते. पण इथे मात्र पहिल्या दिवसापासून 6 षटकांचे सामने. दमदार आयोजन. काल मात्र बरोबर 5:15 वाजता सर्व सामने कंप्लीट झाले. आज मात्र स्पर्धेचा 4था दिवस. आई नंदादेवी नांदगाव नीड रिमेनिंग 24 deliveries awarding won this match 53 runs. आणि यष्टी पाटील संजय पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. तर पाहूया गोलंदाजीमध्ये परिवर्तन. 24 चेंडूमध्ये 53ची गरज आहे आणि गोलंदाज आला आहे तो मात्र जरीमरी नागाव संघाकडनं रुपेश. अप्रतिम चेंडू, अतिशय भन्नाट वेग पाहायला मिळाला. चेंडूवर गती, दमदार गती पाहायला मिळाली. आता मात्र 23 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 षटकांची लढत. पुढचा चेंडू जोरदार भिरकावून दिलाय आणि दन 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 करत AK-47 6 रन षटकार पाहायला मिळालाय आणि संघाची धावसंख्या 2 ने तर पाहूया पुन्हा एकदा कान मंत्र दिलाय काहीतरी. फलंदाज मात्र आपलातून कामगिरी करतोय. कमलाकर खेळतोय 4 चेंडूमध्ये 7 धावसंख्येवर आणि किशोर कडू खेळतोय 5 चेंडूमध्ये 9 धावसंख्येवर. टोटल धावा 2 बाद 23. षटकातील पुढचा चेंडू, अप्रतिम चेंडू आणि इथे मात्र सरळ चेंडू यष्ट्यांचा भेद घेतोय. त्रिफलाचीत फलंदाज बाद.
70चं टार्गेट ठेवलेलं आहे. जरीमरी नागाव संघाने आई नांदादेवी नांदगाव संघासमोर. तर पाहूया प्लीज प्लीज निनाद तारेकर, कंट्रोल कंट्रोल. पुन्हा एकदा पॉईंट क्षेत्राकडे चेंडू फिरकावून दिलाय आणि पंचांचा इशारा आलाय हा चौकार. सत्तावी धावा धावफलकावर. गडीबाद झाले 3 आई नांदादेवी नांदगाव. निनाद तारेकर तुम्हाला फलंदाजी करायची आहे या सामन्यानंतर. षटकादिरपूरचा चेंडू अप्रतिम चेंडू आणि फलंदाज मात्र बीट होतात. सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळाली. तर तुम्हा सर्वांचे लाडके ज्यांनी पारगावला पहिली नाईट भरवली ते मात्र कन्हैया शेठ पाटील यांच्याकडनं निनाद तारेकर यांच्या संघाला शुभेच्छा. हार्दिक हार्दिक आपलं सहर्ष स्वागत. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाल आणि 3 बाद धावफलका धाव लागला. त्या मात्र 18 चेंडू 43ची गरज. द ड्रिंक्स ब्रेक घेऊन जायच्या मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा. अठरा चेंडू 43ची गरज. ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. वरद लॉजिस्टिकचे सर्वेसर्वात विनायक सर यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि कबड्डीमध्ये मात्र जबरदस्त कामगिरी करणारे आमचे सक्षम तारेकर यांचं आगमन सहर्ष स्वागत. आणि सौम्य तारेकर याने द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल त्याचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद. तर प्रवीण भाऊ पाटील सर्व काही मात्र या स्पर्धेमध्ये काय चेंडू किती आणायचे, कशा पाहुण्यांचा सन्मान करायचा, किती प्रयत्न करायचे, कसे प्रत्येकाचा सन्मान करायचा आहे, मात्र सर्व काही त्यांच्याकडे. आणि रायगडचे दादा शंकरजी म्हात्रे सर हे सुद्धा उपस्थित आहेत. रायगडचा दादा, टायगर नाही, रायगडचा दादा ज्यांनी मुंबई सारख्या संघाला आपल्या गोलंदाजीवर हरवले. हा शंकर दादा, नंतर सर्व दादा, पण एकच दादा ओवळे गावातील जबरदस्त ओपीडी काय होतं ते मात्र मुंबई संघाला समजलं कर्णा स्पोर्ट्सच्या मैदानावर. तर चेंडू आणि धावांचं समीकरण 3 बाद 27 झाल्यात. 70चं टार्गेट आहे. आणि बघूया षटकातील पुढचा चेंडू. 18 चेंडू आणि गरज असेल ती मात्र 43 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. आणि गोलंदाज आपण पाहतोय रुपेश म्हात्रे. जयेंद्र कडू आहे. नाही नाही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि इथे मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण मात्र दमदार. आणि वारंवार मला सूचना करतात की दादा चेंडू टाकताना बोलू नको. आणि ते बरोबर आहे, कट वगैरे लागली तर तो त्रास जास्त जर जाणवत असेल तर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. फक्त एक फोन कॉल करा. तुम्हाला पूर्णपणे तुमची जी काय नस किड दबले विबलेले असेल ती मात्र पूर्णपणे क्लिअर केली जाईल. सागरपाडीशी तुम्ही संपर्क करू शकता. प्रवीण भाऊने आजमावलंय, त्यांना माहीत आहे. नानाने पण आजमावलंय.
तर 4-27 धावसंख्या झाली ती मात्र आई नंदादेवी संघाची 70चा टार्गेट असताना 17 चेंडू 43 गरज पीटीसी लाईव्ह क्वालिटी क्लॅरिटी पर्सनॅलिटी जबरदस्त संदीपजी वास्कार फाउंडर आणि हा चेंडू पुन्हा एकदा बघूया इथे मात्र किशोर कडू सॉरी क्षमा असावी कमलाकर आहेत आणि सचिन गोलंदाजाने मात्र प्रभावित केले खेळपट्टी दोघांना साथ देते म्हणजे आज मात्र कोणाचं नशीब उजळणार तर पाहायला मिळेल 2 संघ कुठले क्वालिफाय होणार चौथ्या दिवसामध्ये ओ जबरदस्त कुठलेच पॉइंट होता चेंडू अप्रतिम दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली 4 बाद धावफलकावर धावा लागल्यात फक्त आणि फक्त 70चा टार्गेट असताना नंदादेवी संघाच्या 27 षटकातील जयेंद्र कडूचा पुढचा चेंडू अप्रतिम कामगिरी अरंद कार्पेट चेंडू खेळून काढलाय 1 धाव पूर्ण एका धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकली धावफलका धाव लागतात त्या मात्र आतापर्यंत स्कोर झालाय 4 बाद 28 आणि षटक चालू आहे चौथं सोनारीचा हा खेळाडू जयेंद्र कडू दमदार कामगिरी करतोय अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली प्रभावित केलंय कुठल्याही प्रकारची हाणामारी करून देत नाही गोलंदाज फलंदाजांना पायामध्ये बेड्या घातल्यात रोखून ठेवलाय तर मात्र पहिल्यापासून तो मात्र शेवटपर्यंत आणि हा चेंडू आता मात्र भिरकावून दिलाय आणि पंचांचा इशारा आलाय दन 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 करत 6 धावेसाठी षटकार तर पुन्हा एकदा विनंती करतोय भोजन करायचे कोण बाकी असतील संघ किंवा आलेले मान्यवर तर आपण भोजन व्यवस्था चालू आहे आपण भोजनाचा आस्वाद घेऊ शकता आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या उमेश भुईर आम्हाला माहिती कळवतील आतापर्यंत 4 गडी बाद झालेत आणि टोटल स्कोर धावफलकावर धावा लागल्यात 34 70चा टार्गेट आहे पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र जज करतोय क्षेत्ररक्षक आणि फलंदाज झेलबाद डीजे आपण पहिली 40+ लीग त्याच्यानंतर आपल्या भेटीला येईल समीर दादा यांची रायगड ठाणे ग्रामीण लीग त्याच्यानंतर पुन्हा एकदा रवींद्र भोईर यांची लीग म्हणजे इथे मात्र आपले जबरदस्त देवीदेवान आयोजन मैदान आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि आमचे भिंगारचे जगदीश परदेशी यांचं आगमन सहर्ष स्वागत गीतकार गायक संगीतकार सचिनदादा परदेशी हे पण येतील 12 मध्ये 36 कंपल्सरी येणारे चेंडू असतील 12 आणि गरज असेल ती मात्र 36 धावसंख्येची 6 षटकार तुम्हाला मारावे लागतील जर सामन्यामध्ये पुनरागमन करायचं असेल तर बरोबर नाना देवेकर सर 12 चेंडू 36 ची गरज काल मात्र नाना देवेकर सर वेगळ्याच मूडमध्ये होते आणि दमदार कामगिरी आणि यष्टीरक्षण काय दमदार केलंय वाघोबा 11 मुरुड कोलीवाडा क्वालिफाय झालाय आणि दुसरा संघ क्वालिफाय झालाय श्रीकाल भैरव वॉरियर्स पाटणोली चिंचपाडा सतीश थोरात मोहन पाटील अनिरुद्ध पाटील यांची सेना तर पाहूया गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाज आलेत जितू अप्रतिम चेंडू पडला इथे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने धावतात त्याचा फायदा मात्र घेताना दिसतो आई नंदादेवी संघ फुटवर्कचा वापर करतोय तो मात्र क्षेत्ररक्षक आणि आतापर्यंत धावा धापलकार लागल्यात 5 बाद 36 70चं टार्गेट आहे अकरा चेंडू आणि 1 रन शॉट बघा बघा पंचांचं लक्ष किती जबरदस्त आहे गारी सारखी नजर तीक्ष्ण नजर अप्रतिम धावसंख्या 5 बाद 35 1 रन शॉट असल्या कारणामुळे
बॅट बरोबर क्रीजमध्ये टेकली नाही, त्याच्यामुळे एक धाव कमी. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा दमदार गोलंदाजी पाहायला मिळतोय. सावरकर संघाकडून नेहमीच गोलंदाजी करतोय रत्नादीप पाटील यांचे भाचे. अप्रतिम कामगिरी करतोय जितू. समोर फलंदाज डावकर आहे. ते बघा क्षेत्ररक्षण मात्र आता मात्र जरीमरी नागाव संघ चांगले होताना दिसतोय आणि आई नांदादेवी संघाचे एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. आमचे मित्र रायगड क्रिकेट समाज असोसिएशनचे सदस्य अमितजी म्हात्रे आणि दुसरे आमचा शेअर शहरीचा बेताज बादशाह बाबूशाह हे आज आपण यांना पाहतोय. कैलासने झेल घेतलाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राज इंगळे उर्फ पिंट्या. आता मात्र फलंदाजी मिळाली तर बघूया. सत्ता संघ मालक आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. 6-35 आणि चेंडू आणि धावांचं समीकरण पाहायला मिळेल. 8 चेंडू 35 ची गरज. बघूया राजकडे क्षमता आहे सामना फिरवण्याची, तर गोलंदाजामध्ये पण क्षमता आहे सामन्याला युटर्न देण्याची. जितूचा पुढचा चेंडू या षटकात पाहायला मिळेल. 4 चेंडू टाकून झालेत, 2 चेंडू शेष. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल आणि दमदार कामगिरी. बघा जितूचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला आणि ते मात्र चेंडू जातोय. AK-47 उमेश जिबेर आता पाहायला मिळतील. 6 चेंडू 28 धावांची गरज. सामना अजूनपर्यंत दोन्ही संघाच्या बाजूने तेवढाच बॅलन्स आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे, ड्युअर्ड आहे. कारण तर तुम्हाला प्रत्येक संघाला 3 मधनं 2 सामने तुम्हाला कंपल्सरी जिंकणं आहे. त्यामुळे शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल, कंबर कसावी लागेल, घाम घालावे लागेल आणि तुम्हाला इथे मात्र लोटांगण घालावे लागेल जर पुढे प्रवेश करायचा असेल तर. या धावा डिफेंड करणं गरजेचं आहे आणि फलंदाज तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर या धावा तुम्हाला तुमच्या बॅटमध्ये वसूल करणं गरजेचं आहे. 6 चेंडू 28 समीकरण. तर गोलंदाज बघूया कोण आलाय. दर्शन ठाकूर आलेत गोलंदाज. जरीमरी नागाव. पहिला चेंडू सुरेखरित्या बॅट टू द बॉलर स्वतःच्या पालतूरमध्ये चेंडू अडवलाय गोलंदाजाने. दमदार कामगिरी. आता मात्र चेंडू असतील 5 आणि 28 धावांची गरज. पुढचा चेंडू जोरदार प्रहार केला. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर तिथं दस्तक आणि आला हा षटकार. 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. आई नांदादेवी नांदगाव संघ जाऊन पोहोचतोय 6 ने वाढून. स्कोर कार्ड स्कोर झालाय 6 बाद. धावफलका धाव लागला त्या मात्र 48. 4 चेंडू आणि गरज असेल दादा 22 धावांची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे बघा. राज इंगळेकडे मी सांगितलं की क्षमता आहे आणि त्याच्या बॅटला चेंडू स्पर्श होत आहेत. संघाची धावसंख्या धपका लागली 70चा टार्गेट असताना आतापर्यंत धावा झाल्यात 49. 6 बाद 49. तीन चेंडू 21. पुढचा चेंडू सुरेखरित्या खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला पकडेपर्यंत चेंडू गाठा सीमारेषा वेध. आता मात्र उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि याच्या पुढील ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्या संघानं क्षेत्ररक्षण तजून घ्यायचं आणि कोळाई
11 वन सोल्युशन कोलाई मुरुड आपल्या वाट्याला आले फलंदाजी. राजकुमार जितेकर साहेबांचं आगमन सहर्ष स्वागत. आणि हा चेंडू पुन्हा एकदा औपचारिकता फक्त बाकी आहे या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये. शेवटचा अंतिम चेंडू असेल. दमदार कामगिरी. आणि पुन्हा एकदा चेंडू येतो षटकार आणि इथे मात्र विन होतोय तो मात्र स्पर्धेमध्ये जरीमरी नागाव संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच असेल या स्पर्धेमधला. पहिल्या स्पर्धे मॅन ऑफ द मॅच घेतला तो मात्र जयेंद्रने, दुसरा घेतला वैभवने आणि तिसरा मॅन ऑफ द मॅच कोण घेतो बघूया. तर हस्तांदोलन करायचे आहे दोन्ही संघ. आई नंदादेवी नांदगाव आणि जरीमरी नागाव हस्तांदोलन करून आपण मैदान सोडायचं आहे प्लीज. दुपार सत्र चालू आहे. आणि उत्कृष्ट आमचे लेजंड खेळाडू आणि जबरदस्त आचार्य नरेशजी गायकवाड. भरपूर मेहनत. आणि संजय वास्कर आणि त्यांच्या समेत सचिन पाटील वाघिलवाडा. चला एका लाईन मध्ये यायचं आहे जयेंद्रदाकडू. एका लाईन मध्ये यायचं आहे आणि हस्तांदोलन करून आपण मैदान सोडायचं आहे. केतन मेहर. तर चला निनाद दादा तारेकर तुम्हाला करायची आहे फलंदाजी. सोन्या गायकवाड क्षेत्ररक्षणासाठी चला आतमध्ये. आणि आमचे उत्कृष्ट असे पंच, तिन्ही पंच अतिशय दमदार. पाहूया. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच थोड्याच वेळामध्ये उमेशजी भोईर आम्हाला माहिती कळवतील कोण आहे तो.